आता आपण ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू करूया. एकेकीने यायचं आहे, पण सगळ्यात आधी आपल्या या महिला मंडळाच्या संस्थापिका सावंत आजी यांना सर्वप्रथम हळदी कुंकू देऊ, त्यांची ओटी भरू आणि सुरुवात करूया. मी लक्ष्मी मॅडमनाही विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मॅडम चला. हा हा येते येते. मॅडम येत आहे ना? हो येते ना, तुम्ही वा पुढे, मी आले. हा उत्कृष्ट सोहळा पाहण्यासाठी मी एके सर आणि भंडारी सर यांनाही नम्र विनंती करते की त्यांनी जरा पुढे यावं. चला. थँक्यू मॅडम. अगो बाई, सौभाग्य त्यांना काहीच कळत नाही वाटतं. कुंकू कसं लावायचं, हळद कशी लावायची, थांब मी शिकवते. अशी हळद लावायची, रे कुंकू. हा लावते. या बोटाने लावायचं ना? हो लावते. अगं मधल्या बोटाने लावायचं असतं. हो हो, आधी हळद लावते आणि मग कुंकू लावते. जमलं की नाही? ऐका ना, एक प्लास्टिकची पिशवी देता का? म्हणजे मग हे सगळं भरून देते त्यांना. आजी मजा करतायत त्या. ही मजाच असली पाहिजे. हा. काय सेन्स ऑफ ह्युमर आहे की नाही? हो, मग काहीच माहिती नाही असं कसं होईल? हा. नटी झाली म्हणून काय झालं? बाई आहे ना ती, तिला सगळं माहित असायलाच पाहिजे. ओटी भर म्हणजे. हा ओटी भरते. हा हा भरते ना. हा सॉरी. सॉरी, मजा केली. हा आजी, सौभाग्याची मजा नाही करायची. तिला सगळं माहित असायला पाहिजे, नाहीतर घर कसं चालणार? अहो म्हणाले ना मी तुम्हाला, तो गावाला गेलाय. एकटाच? तुम्ही नाही गेला? नाही काका, तो कामासाठी गेलाय. मी तिथे जाणं बरोबर नव्हतं. अच्छा अच्छा, मला वाटलं इथल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्हाला इथे थांबून गेलाय की काय. एक मिनिट, तो काही परिस्थितीला घाबरून तिथे पळून गेलेला नाहीये. उलट परिस्थितीला तोंड द्यायलाच तिथे गेलाय. पण आल्यानंतर तरी घरी असणार आहे ना, का पुन्हा तुम्हालाच माझ्याशी बोलायला लावणार आहे? का माझ्याशी बोलायला प्रॉब्लेम होतो का तुम्हाला? तसं नाही वहिनी. अहो, पुरुषांची भाषा पुरुषांनाच कळते. पण तुमचा नवरा तर माझ्यासमोर उभाच राहत नाही. त्याला सांगा, असं पळून जाऊन काहीही होणार नाहीये. म्हणजे तो लपून बसला म्हणून मी काही मुदत वाढवून देणार नाहीये. सांगा त्याला, पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला घर रिकामं करावंच लागणार आहे. असं लपून काहीही होणार. एक मिनिट, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही आम्हाला इथे आठवण करून द्यायला आलात की माझ्या नवऱ्यावर तोंडसूक घ्यायला आलात? आणि मुळात आठवण करून देण्याची गरजच नाही. आमच्या चांगलं लक्षात नाही काका, तुमच्यासाठी ही फक्त एक जागा असेल.
अहो पण आम्ही ह्याला आमचं घर मानलंय आणि आमचं घर आमच्याकडून जाणार आहे हे कुणी आम्हाला आठवण करून देण्याची गरज नाही. मनाने अडकलोय आम्ही इथे, इतकी वर्ष राहिलोय इथे. अहो देऊ ना तुम्हाला तुमची जागा परत, पण थोडा तरी विचार करा. कसला विचार करायचा हो? विचार कसला करायचा? भाड्याच्या जागेमध्ये आपण जेव्हा राहत असतो ना तेव्हा ती जागा कधी ना कधी मालक ताब्यात घेणार हे ठरलेलंच असतं. आता तुम्ही मनाने अडकलात त्याला मी काय करू? नाही, तुम्हाला नाही कळणार नाही काका. घर तुमचं आहे पण नवरा माझा आहे. आणि तुम्ही घर मालक आहात याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कधीही घरात शिरून माझ्या नवऱ्याला वाटेल तसं बोलाल आणि मी ते ऐकून घेईन. नाही, तुमचा अधिकार घरावर आहे, घरातल्या माणसांवर नाही. माझ्या नवऱ्याला असं वाटेल तसं बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. 4 भिंती दिल्यात तुम्ही आम्हाला, पण त्याला घर पण आम्ही दिलं. माझ्या नवऱ्यानं कष्ट केलेत त्यासाठी आणि मी त्याला साथ दिली. अहो आठवण कसली करून देता तुम्ही आम्हाला? सभ्य माणसं आहोत आम्ही. शब्द दिलाय तुम्हाला, तुमची मुदत पूर्ण होण्याच्या 1 दिवस आधी स्वतः येऊन घराची किल्ली देऊन जाऊ तुम्हाला. म्हणून मला बायकांशी बोलणं आवडत नाही बघ. फार इमोशनल होतात. वहिनी अहो हा व्यवहार आहे, इथे भावना चालत नाहीत. म्हणजे बायका व्यावहारिक विचार करू शकत नाही? तुम्हाला काय वाटतं बायका भावनेनेच विचार करतात? अहो प्रत्येक क्षणाला बाई व्यवहाराचा विचार करते, म्हणूनच काडी काडी जोडून संसार उभे राहतात. नाहीतर ज्या अभिमानाने तुम्ही पुरुष घरात पैसे कमवून आणता ना, तो कुठच्या कुठे गेला असता तुम्हाला कळलंही नसतं. भावना असतात हो, इच्छाही खूप असतात, पण भावनेच्या भरात येऊन खर्च केला ना तर तुमचाच पैसा तुमच्या हातात किती उरेल हे तुम्हालाही कळणार नाही. बायका भावनिक असतात हो, पण ठरवलं ना तर तितक्याच आणि त्याहूनही जास्त व्यावहारिकही होऊ शकतात त्या. आणि मगाशी काय म्हणालात? पुरुषांची भाषा पुरुषांनाच कळते, म्हणजे शिवीगाळच ना? बायका सौम्य चांगल्या शब्दात आदर देऊन बोलतात, तर त्याला नावं ठेवण्याऐवजी तसं बोलायला शिका, तुम्हालाच फायदा होईल त्याचा. नमस्कार करते. हा हो, सिनेमात काम कर, पण सिनेमातल्या सारखं नमस्कार करू नकोस. हा, तर आम्हाला आशीर्वाद पण खोटा द्यावा लागेल. म्हणजे अगं सौभाग्यवतीने चांगला नीट वाकून 3दा नमस्कार करायचा असतो. म्हणजे का असा रिवाज आहे आपला, अशा रूढी आहेत. सॉरी हा आजी, थोडी गडबडीत होते ना म्हणून करते. हा नमस्कार. करतो. अखंड सौभाग्यवती बेटा. लक्ष्मी, हे बघ लक्ष्मी, जरा शांत हो बघू. नाईक माफ करा, म्हणजे ती रागाच्या भरात बोलली, तुम्ही मनावर नका घेऊ. बाबा कशाला माफी मागताय त्यांची? काय चुकीचं बोलले मी? बघा त्या वैभवमुळे आता ह्या पण फडाफडा बोलायला लागले. 1 मिनिट नाही काका, तुम्ही परत तीच चूक करताय. माझ्या नवऱ्याला काहीही बोलण्याचं तुम्हाला काही एक कारण नाही. नाही कसं? नाही कसं? इतके दिवस तुम्हाला एवढे ऍडजस्ट केलं मी, तरी पण त्या दिवशी उलटून बोललाच ना मला तो. अहो चूक झाली त्याची, मला मान्य आहे, सपशेल चुकलाय तो. तुम्ही आम्हाला खूप मदत केली, अनेकदा भाडं थकलेलं असतानाही मुदत वाढवून दिली, हेही मान्य आहे मला. मी आभारच मानते तुमचे. पण नाही काका,
तुम्ही आमच्यावर उपकार करता हे सांगायची आणि दाखवायची एकही संधी तुम्ही सोडलेली नाहीये, हेही तितकंच खरंय. तुमच्याकडे घर आहे आणि आम्ही परिस्थितीने नाडले गेलेले लोक आहोत. पण या एका घरामुळे तुम्ही आमच्यापेक्षा सगळ्याच अर्थाने मोठे झालात असा समज होऊन बसलाय तुमचा आता. अहो, आम्ही माणसंच आहोत. तुमच्यासारखं घर नाहीये आमच्याकडे, इतकंच काय तो फरक आहे. बाकी काय कमी आहे आमच्यात? महिन्याच्या महिन्याला तुम्ही ठरवलेले पैसे देण्यासाठी झटत असतो आम्ही. कधीतरी पैसे द्यायला उशीर होत असेल, पण तुमचा आजपर्यंत एकही पैसा बुडवलेला नाहीये हे तुम्हाला चांगलं माहिती. आणि आम्ही भाडं भरून तुमच्या घरात राहतो. तुम्ही काही उपकार करत नाही आहात आमच्यावर. तुमच्याच भाषेत व्यवहार आहेत, हो ना? मग केलाय आम्ही तो पूर्ण. का बोलताय मग एवढं? व्यवहार अजून पूर्ण झालेला नाहीये. पुढच्या महिन्यात तो पूर्ण करा आणि हे घर सोडा. करू, तेही पूर्ण करू. तुम्ही नका त्याची काळजी करू. त्यासाठीच प्रयत्न चालू आहे ते सगळे. पण नाही का एक सांग, तुमच्याकडे आमच्यापेक्षा जास्त पैसा आहे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आमचा स्वाभिमान विकत घेऊ शकता. आजपर्यंत तुमचा एकही पैसा बुडवलेला नाही आणि ह्या पुढेही बुडवणार नाही. 1.5 महिना राहिला म्हणताय ना? अहो, एका दिवसात जग इकडचं तिकडे होऊ शकतं. आणि एका बाईने ठरवलं ना तर ती कसलीही जबाबदारी घेऊ शकते आणि मीही घेईन. माझ्या हातात अजून 1.5 महिना. बघाच तुम्ही आता मी काय करते. नाही, बघूयात. थोडा मैदान काही दूर नाहीये. तुम्ही बोलता किती आणि करता किती ते बघूयाच आपण. हो, बघूया आपण नाईक काका. आणि आता बघूच या. मी वैभवला भेटायला परत येणार आहे. मी निरोप देईन त्याला तुमचा. नाही द्या, एकदाचा काय तो सोक्षमोक्षच लावून टाकूया. आनंदाने. आम्हालाही सारखा सारखा विषय काढायला नाहीच आवडत. या तुम्ही. ये भंडारी, हा प्रोग्राम कधी संपणार रे? बोरिंग. तुला नाही कळणार त्यातली मजा. तुला कळते? जेव्हा का घरात असतात ना त्यांना बाहेर पडायची, मैत्रिणीने भेटण्याची एक चांगली संधी असते. इतर वेळेचं नाही म्हणत आहे रे. हा प्रोग्राम कधी संपणार आहे? फार बोर होते रे. तिकडे ना त्या बाईकडे मला काय वाटतं भंडारी, की एक बाई आहे ना, ती एकटीच बाई 4-4 वेळा हळदी कुंकू लावते बघ लक्ष्मी. पेशन्स. एक पेशन्स ठेव. बायकात तुला गंमत माहितीये का भंडारी? मगाशी एक बाई आली, डायरेक्ट माझ्या हातात वाणच दिलं. मला वाटलं घरी घेऊन जा. अशी हळदी कुंकू नाही लावलं. नमस्कार सर. नमस्ते. हे आपल्यासाठी घरी वहिनींना द्या. वाण आहे, वाण घ्या. वहिनींसाठी. वहिनींसाठी खास. थँक्यू. घरी नेऊन द्यायचं. बाबा, काही हवंय का तुम्हाला? चहा करून देऊ? नाही नको, लागला तर घेईन मी मागून.
लक्ष्मीबाई, आज मला माझी लेक मोठी झाल्यासारखी वाटली. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, माणसं जगायचीच कमी, पण आजकाल आम्ही खूप जगतो, त्यामुळे मुलांना मोठंच होऊ देत नाही. पण नाही, आज असं वाटलं की माझी लेक मोठी झाली आहे, आणि असं वाटलं की तू जगाला खंबीरपणे तोंड देऊ शकशील. अभिमान वाटला तुझा, तुझं बोलणं, तुझा स्वर, तुझा आवाज ऐकून अभिमान वाटला. पण एका विचारानं मात्र थोडी चलबिचल झाली माझी. कोणता? नाही म्हणजे काय होतं, माणूस जेव्हा असं निर्वाणीचं बोलतो ना, म्हणजे स्वतःच्या पायावर उभं असल्यासारखं, किंवा स्वतःवर 100% विश्वास असल्यासारखा, तेव्हा ते बोलण्याच्या आधी आपण एकटे पडल्याची भावना त्याच्या मनात येऊन गेलेली असते. तसं काही नाही ना ग झालेलं. बाई, संसार म्हटलं की बारीक सारीक कुरबुरी या आल्याच, त्यातही मजा असते. पण असं काही नाही ना झालेलं की त्यामुळे आपण एकटे पडलोय असं तुला वाटतंय?
वा 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 लक्ष्मी वा लक्ष्मी. अय्या तिघांनी कशी एकत्र फुगडी घालायची?